वाढण्यानंतर मुंजेच्या वाट्यावर बस बस सगळे मकाचे कणस खाऊन टाकले. रानात जिकडे पाव तिकडे सगळे मकाचे टकर दिसायले. तर या वाढण्याच्या कदर मी सगळी मकाच कापून घेतली. पण आता मला प्रश्न पडा, एवढ्या मकाचं मी आता नेमकं करू काय? झाला असं आज सकाळी भेटला होता यशवंत. माझ्या संग राहून पण त्याला आता सांगावं लागलं ऑन कॅमेऱ्यामध्ये कशी ऍक्शन करावं लागते. एवढ्यातच भोपट्याच्या रस्त्याने संत क्लुजर घेऊन आलता गावामध्ये. त्यांना गंज आपण टिप्पर मारले होते, पण ढवळ्या दिवसात ते काही दिसलेच नाही. पण ते जाऊ द्या, पोरान गाडीला नवरी सारखी ठेवली राव. मग यशवंतच्या हवेलीला लावलेले सोन्याची कुलप पाहून मी आपली फॉर्च्युनर घेऊन आलतो घरी. आणि वाटत बघितलं मस्त वाढणार मुंजेच्या वाट्यावर बसले होते. आता काय ना, पण अजून 4-5 महिन्यात यायला पाणी पण प्याड राहत नाही राव माळा खोळानं. मग घरी आल्यावर मी आपला युनिफॉर्म चेंज केला, आलो आपल्या ड्युटीवर, म्हणजेच मक्काच्या रानामध्ये. आज आले तसेच 8 दिवस आधी पण वाढणार आलते या रानामध्ये. सगळे कणस खाऊन टाकले तर वाढणार. वावरात जिकडे पाव तिकडे सगळे टकर झालेत कणसाचे. बरं ते जाऊ द्या, त्याच्या हिशेच त्याने घेतलं काऊन, पण राहील सुली सगळी मक्का मला आता कापून घ्यायची. असं नाही बरं, वाढणार कणस खायले म्हणून मक्का कापायची. मक्का कापून घ्यायचं मेन कारण म्हणजे मक्का राहिली पाहता थोडीशी, आणि लवकरात लवकर रान नीट करून दुसरी मक्का टाकायची. म्हणून म्हणलं जराशी राहिली मक्का एकदाच कापून घ्यावं सगळी. पण मला एक कळत नाही, मला ज्या दिवशी जास्त काम असतं त्या दिवशी एवढं मोठं ऊन काऊन पडतं काय माहिती. आधीच मी काळ्याने या ऊन, अजून जर काळा झाला तर काय करायचं. बरं ते जाऊ द्या, मग मी घरी जाऊन सुंबाची दोरी आणली मक्का न्यायला. दोरीनं दणक्या म्हणून काय कावळा बांधला, घेतला खांद्यावर. वल्ली गच मग काय भलती जड लागून राहिली. पण व्हिडिओ काढायचं म्हणलं जडम फड गेलं वाड्यामध्ये. फॉलो करा, आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.